गुरुचरित्र पारायण करताना या रहस्यांमुळे वाचायला अडचण होते, झोप येणे, मन न लागणे यावर उपाय. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर. आपल्याकडून महाराज गुरुचरित्राचं पारायण करून घेत असतात, स्वामी चरित्राचं पारायण करून घेत असतात, संकल्पयुक्त सेवा करून घेत असतात. पण गुरुचरित्र पारायण करताना बऱ्याच काही रहस्यमय गोष्टी घडत असतात आणि त्यांच्या मनात मागचं कारण काय आहे आणि या रहस्यमय गोष्टींमुळे त्यांच्यावर मात आपण कशी करू शकतो. सगळ्यात आता जर गुरुचरित्र पारायणाला बसायचं म्हटलं किंवा घरात पारायण करायचं म्हटलं तर सुतक होतं, विटाळ येतो, मासिक धर्म एकदा दोनदा ठीक आहे. पण असं जर वारंवार घडत असेल तर ह्या घटना जेव्हा घडत असतात तेव्हा प्रकट पितृदोष मात्र असतो. म्हणून या घटना घडत असतात कोणत्याही कामामध्ये अडचणी येण्या, म्हणजेच आपल्याकडे नकारात्मकतेचा दोष अवगुण असल्यामुळे ते पारायण आपल्याला करू देत नाही. कधीतरी आपल्या सेवेमध्ये अडचणी असतील तर ठीक आहे, पण जर वारंवार येत असतील तर किंवा सप्ताह काळात किंवा आपण घरात गुरुचरित्र करतो तेव्हा असं होत असेल तर तेव्हा तुम्हाला प्रखर पितृदोष असतो. तर यातून मार्ग कसा काढाल? त्यांच्याबरोबर आपण पारायण करत असताना पारायण करू वाटत नाही. आपल्याला पारायणाला बसलं का विचल मन होतं, मन लागत नाही. इतक्या वेगाने आपलं मन धावत असतं, पारायण काळात मन लागत नाही. तर याचे पण काही कारण आहेत. सगळ्यात आधी जर प्रकट पितृदोष असेल तर ते आपल्याला करू देत नाही. तर यांच्यावर ज्या घरात संकल्पयुक्त 7 गुरुचरित्र पारायण केले जातात तर त्या घरात कधी कशाची कमी पडत नाही. कितीही अडचणी किंवा कितीही संकट, कितीही त्रास दुःख असतील तर त्यांच्या कुंडलीतील भाग्य बदलायचं काम महाराज करत असतात. बऱ्याच लोकांना सेवेचा अहंकार असतो, कारण ते सांगतात आम्ही एवढे ग्रंथ वाचलेत, एवढी सेवा केली, आजही त्या लोकांना तेवढाच त्रास होतो. कारण आपण जेव्हा अध्यात्मात येतो तेव्हा तू किती वर्षाचा आहे, तू किती सेवा करतो त्यांच्यामध्ये महाराजांना काही घेणं देणं नसतं. पण तू जर नवीन सेवेकरी आहे आणि 1 महिना झाला स्वामी सेवेत, तर तू किती तन मन धनाने सेवा करतो, तुझे कर्म काय, तुझे कर्म किती चांगले आहेत. तू अध्यात्मात मुळातच देवाला तुमच्याकडनं फक्त भक्तीची अपेक्षा असते. पण मग तुम्ही कुठलं फुल वाहतो, तू किती डेकोरेशन करतो, तू अजून काही वेगळं करतोस का? काहीही नाही. तुझं घर जरी छोटं आहे, तुमचं देवघर जरी छोटं आहे, तुमच्या देवघरात महाराजाची मूर्ती जरी छोटी आहे, पण तू तुझं अंतःकरण स्वच्छ ठेव. जर तुझं अंतःकरण हे जर आभाळा एवढं असलं तर महाराज तुम्हाला लवकर पावतील. कोणाकडे काहीही असो, कोणाच्या सेवा करून काही घेऊ नका. आपण फक्त सेवा करा. काही लोकांचं असं असतं, तरुण आहात तोपर्यंत फिरून घ्या, मजा मारा आणि मग उतरतं वय झालं का अध्यात्मात या, देवदेव करा. तर एक सांगू का, देवाला सुद्धा ताजं फुल आवडतो. आपण जेवढं तरुण वयात देवदेव केलं, सेवा केल्या, अध्यात्मात आले तर आपलं जे वृद्धापन असणार आहे ते आपण सेवेतच घालणार आहोत. जेवढं तरुण वयातच अध्यात्मात येता आलं तेवढं या, सेवा करा, देवदेव करा. म्हातारपण कोणी पाहिलंय? आता रात्री झोपले तर सकाळी उठल्यावर कळतं जिवंत आहे का नाही. काही लोकांना पैशाचा मात्र खूप गर्व असतो, म्हणून त्यांना वाटतं मला कशाचीच कमी नाही, मला देवदेव करायची अजिबात गरज नाही. तर जेव्हा अडचणी येतात तेव्हा मात्र त्यांना 33 कोटी देव आठवतात. आपण जर आनंदात देवाचं नाव घेतलं, सेवा केली तर दुःखात त्याला आठवायची गरज पडणार नाही, कारण तेव्हा तो निश्चितच आपल्या पाठीशी उभा असेल. तर गुरुचरित्र पारायण करताना थोडीशी परीक्षा मात्र आपली घेतलीच जाते. पारायण करत असताना आळस येणं, पारायण करत असताना डुलकी लागणं, पारायण करत असताना झोप येणं, पारायण करत असताना शरीर जरी इथे आहे तरी मन बाहेरून फिरून येणं, घरी फिरून येणं, मन सासरी असणं, माहेरी असणं, ह्या गोष्टी मात्र घडत असतात. तर हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं, कारण जेव्हा तुम्ही अध्यात्मात येतात तेव्हा तुमची ईश्वर शक्ती आहे ती खूप जास्त प्रमाणात जागृत झालेली असते आणि ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असते. पण ती केव्हा प्रवेश करत असते? जेव्हा आपण अध्यात्मात येतो तेव्हा आपला ऑरा खूप जास्त वाढलेला असतो. पारायण असो, सेवा असो, नामस्मरण असो, तुम्ही जेव्हा आपला ऑरा वाढतो तेव्हा ही नकारात्मकता, हे दोष जे आहे ते बाहेर जातात.
बाहेर जायचे ते काम करतात आणि मग ते तोंडाद्वारे बाहेर जातात. आळस येणं, झोप येणं, ढेकर येणं, तर हे बाहेर जात असतात. तर त्यावेळेस आपण घाबरायचं नाही किंवा असं होतंय तर मी सेवा करत नाही असं अजिबात सेवा बंद करायची नाही. कोणत्याही देवाचं असो, आपण आपलं काम करायचं, सेवा करायच्या. गुरुचरित्र पारायण करत असताना असं होतं कधी आपण जे खाल्लं नाही त्या गोष्टी सुद्धा आपल्याला खाऊ वाटतात. मग ते सुद्धा आपले दोष असतात. ते हळूहळू बाहेर निघण्याचे काम करतात. की काहीही झालं तरी झोप आली, जांभोळी आली आणि गुरुचरित्र पारायण हे जेवणाच्याच आधी वाचायचं. स्वामी चरित्र सारामृत तुम्ही केव्हा पण वाचू शकता. कधी कधी असं होतं माझ्याने होत नाही आहे, मी का बसली असेल बरं या पारायणाला, का बसली असेल मी या पारायणाला, गुरुचरित्र पारायण करताना मला खूप जास्त त्रास होतो आहे, झोप लागते आहे. त्या इतके तुमचे षडरूपे जे असतात, तुमचे दोष असतात, ते तुम्हाला सेवा करू देत नाही. असं सुद्धा होतं कारण तुमच्या शरीरातील बाधा ते बाहेर निघतात, दोष निवारण होतात. असं विचार येतात मनात, त्यावेळेस काहीही करायचं नाही, फक्त आपली सेवा चालू ठेवायची. हा त्रास हळूहळू कमी होतो. प्रत्येक अध्यायाच्या भावार्थामध्ये ते सांगितलेलं आहे, म्हणून भावार्थ वाचायची गरज नाहीये, फक्त प्राकृत वाचा. आपल्याला हळूहळू सर्व समजतं सुद्धा. तर तुम्ही गुरुचरित्र अध्यायामध्ये गुरूंच्या सगळ्या लीला सांगितल्या आहेत. प्रत्येक अध्यायाचं सांगितलेलं आहे. जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण त्या विश्वामध्ये हरवून गेलेलो आहे. किंवा एक शिष्य म्हणून आपलं काम काय असतं किंवा दत्त जन्म काय असतो. गुरुचरित्र 4था अध्याय दत्त जन्म आहे. तर त्यांच्यात तुम्ही रमून जा. जेव्हा तुम्ही ठरवणार का मला किती पण जांभोळी येऊ दे, माझं मन कुठे कुठे फिरतंय त्याला फिरू दे, मी त्यांच्या विचारांबरोबर गप्पा मारायच्या नाही आणि हे गुरुचरित्र माझ्या समोर आहे, हेच माझं आयुष्य बदलणार आहे. ते तुमच्या नशिबात सुद्धा नाहीये, ते सुद्धा तुम्हाला अध्यात्मामुळे मिळू शकतं. नेहमी काय होतं, तुम्ही जर कधी 11 माळे 3 अध्याय करत नसाल आणि वर्षातून एक वेळा गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्यावेळी त्रास होणं मात्र स्वाभाविकच आहे. तुमच्यामध्ये जी दैवी शक्ती आहे, दैवी शक्ती येत असते, मग ती सेवा करू देत नाही. जेव्हा तुम्ही हळूहळू तुमचा ऑरा वाढत जाईल, तुमची सेवा वाढवली जाईल, अध्यात्मात मन लागेल, मन साफ होईल, शरीर साफ होईल, मानसिकता बदल होईल. म्हणून गुरुचरित्र पारायण करणं आपली कसोटी आहे. काही ना काही सेवा करत राहायच्या. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत राहायचं, दुर्गा सप्तशती वाचत राहायचं, दर एकादशीला भागवत वाचत राहायचं, अधूनमधून गुरुचरित्राचं पारायण करत राहायचं. नाही शक्य झालं तर दररोज स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी ही सेवा नक्कीच करा, जेणेकरून आपल्या शरीरातील जे काही दोष आहे, घरातील दोष आहे, ते निवारण होतील. आणि असे मोठे मोठे जेव्हा आपण ग्रंथ हातात घेतो तेव्हा आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही. तर जर तुमचा कोणताही प्रखर प्रश्न असो की जो मार्गीच लागत नाही आहे, तर इकडे तिकडे न भटकता जर तुम्ही गुरुचरित्र हातात घेतलं आणि गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम्हाला कुठल्याही ठिकाणी काहीही विचारायची गरज पडणार नाही. ज्याच्या कुंडलीमध्ये दोष आहेत, काही पूजा सांगितल्या आहेत, त्या सुद्धा करायची गरज पडणार नाही. महाराज सर्व काही प्रश्न तुमचे निवारण करून देतील. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच तुम्हाला डेली ब्लॉग्स आपल्याला बघायला मिळतील. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. लवकर एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.